स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। जिल्हा परिषद भरतीच्या अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। पेसा भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण शासनाचं पत्र जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे आणि हे पत्र आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पेसा भरती अपडेट पाहण्यापूर्वी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य विभाग भरतीसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची जर पुस्तकं तुमच्याकडे नसतील तर खरेदी करा। खूप उपयुक्त अशा प्रकारची दर्जेदार पुस्तकं आहे ती। अगदी लेटेस्ट प्रश्नपत्रिका संचाचा समावेश देखील या प्रश्नपत्रिका संचामध्ये या पुस्तकांमध्ये आहे। आरोग्य सेवक या पदासाठी आरोग्य सेवक पुरुष तांत्रिक नोट्स संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित असणारे हे पुस्तक IBPS पॅटर्ननुसार रचना केलेलं आहे। त्यामुळे नक्कीच तुम्हाला खूप उपयोग होणार आहे लेखीसाठी। आरोग्य सेवक या पदासाठी तसेच आरोग्य सेविका या पदासाठी देखील स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक तुमच्याकडे नसेल तर खरेदी करा। त्यानंतर ग्रामसेवक भरती 101 प्रश्नपत्रिका संच 2012 ते 2022 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेला हा संच खरेदी करून तुमचा अभ्यास सुरू करा, जेणेकरून तुम्हाला ग्रामसेवक या भरतीमध्ये यश मिळेल। तर ही पुस्तकं नसतील तर खरेदी करा आणि लवकरात लवकर अभ्यास सुरू करा। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची ही पुस्तकं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत। तर या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनच्या माध्यमातून 6 मार्च 2024 ला एक महत्त्वाचं पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि या पत्राचा विषय आहे अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाच्या सरळ सेवा पदभरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालय येथे दाखल याचिकेबाबत यामध्ये माहिती दिलेली आहे। तर उपरोक्त संदर्भातील पत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येते की सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 13/10/2023 रोजी निर्गमित केलेल्या पत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येऊ नये व गरज भासल्यास साप्रवी विभागाचा अभिप्राय घेण्यात यावे असे सर्व विभागास कळवण्यात येत आहे। आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आधिपत्याखालील अनुसूचित क्षेत्रातील 241 पदांसाठीच्या समुपदेशन पूर्ण झालेले आहे व काही नियुक्ती आदेश उपसंचालक आरोग्य सेवा स्तरावर निर्गमित झाल्याची शक्यता लक्षात घेऊन पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक पदभरतीवरील नियुक्ती मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोक्त लेखित प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित ठेवण्यात यावे व ज्या उमेदवारांना नियुक्ती दिली आहे अशा सदर उमेदवारांना त्या पदावर हजर करण्यात येऊ नये। हे 6 मार्चचं महत्त्वपूर्ण पत्र आहे। पेसा भरती संदर्भात आणखीन 8 मार्च एक महत्त्वाचं लेटर आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनाचं हे 8 मार्चचं नवीन पत्र आहे। यामध्ये हे पत्र आहे 7 मार्च परंतु यामध्ये 8 मार्च संदर्भात माहिती दिलेली आहे। तर दिनांक 8 मार्च ते 10 मार्च 2023 रोजी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत हे पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। या पत्राचा परीक्षेचा काय संदर्भ तर पहा। निवडणूक आचारसंहिता लवकरच घोषित होणार असल्यामुळे सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना आदेशित करण्यात येते की त्यांनी व त्यांच्या अधीनस्थ संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी दिनांक 8 ते 10 मार्च 2023 या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहून भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात यावी। त्यानुसार कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात। तर या ठिकाणी पहा 8 मार्च ते 10 मार्च दरम्यान सार्वजनिक सुट्ट्या आहेत, परंतु या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दरम्यान देखील कार्यालयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात भरतीसाठी या ठिकाणी जो कर्मचारी वर्ग आहे त्यांना उपस्थित राहायचं सांगितलेलं आहे। का तर भरती प्रक्रियेची पुढील कार्यवाही करायची आहे, भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करायची आहे, म्हणून या सुट्ट्यांच्या दिवशी देखील कार्यालय सुरू असणार आहे। याचाच अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत आणि
सुट्ट्यांच्या दिवशी देखील त्यांची जी कार्यवाही आहे ती पूर्ण करत आहे. आचारसंहिता लागणार आहे आणि या आचारसंहितेपूर्वी परीक्षेचं जे वेळापत्रक आहे, राहिलेल्या परीक्षांचं जे वेळापत्रक आहे ते घोषित होऊ शकतं. त्यामुळे तुमचा अभ्यास सुरू ठेवा. लवकरच ग्रामसेवक, आरोग्यसेवक या पदाच्या परीक्षा होणार आहेत. शासनाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. तर सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत. वेळापत्रक जाहीर झाल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही ठिकाणी जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. धन्यवाद.